व्यतिरिक्त, या होणाऱ्या सामन्यातील खेळाडू व्यतिरिक्त जे कोणी बसले असतील त्यांनी खुर्च्या तिकडच्या खाली करायच्या आहेत, खेळाडूंना खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत, सहकार्य करायचं आहे. 2 मिनिटं रोहित, 2 मिनिटं आपण सामना चालू करत, 2 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. सामन्यात सुरुवात करायची आहे पंचांनी. हा सामना होतोय तो थर्ड रनर अप साठी होतोय. 2 षटकांचा सामना राहणार आहे. बेस्ट 2 ओव्हर्स टाकण्याची आवश्यकता आहे. सामन्यात सुरुवात करावी पंचांनी. या सामन्यासाठी आम्हाला लाभलेले पंच असणार आहेत ते रोहित वाघोली आणि चिनार. प्रथम पहिलं षटक घेऊन येतोय बोईंग संघाकडनं, त्याचा सामना करतोय तो पडाई संघाकडनं प्रणव. षटकारासाठी ओळखला जातो प्रणव. उंच षटकार मारतो, मोठे षटके खेळतो, मोठे फटके खेळतो. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तो यश. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त असलेल्या इतर प्रेक्षकांनी खुर्च्या खेळाडूंना सुपूर्द करायच्या आहेत आणि लाईनच्या मागे म्हणजे सीमारेषाची तिथे आखली त्याच्या मागे बसायचं आहे. पहिला चेंडू लॉफ्ट केला शेटच्या दिशेनं. षटकार आहे. संतोष मात्रे पडाई यांनी संतोष भाऊजी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. दरम्यान पहिला चेंडू होता एक मोठा फटका. षटकार 6 धावा. 2 षटकाचा सामना असेल, 12 चेंडू असतील तेव्हा हाणामारीचे सामना खेळ करावा लागेल. प्रणव यांना दुसरा चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होतो इथे, पण तो क्षेत्ररक्षण कौस्तुभ चांगलं क्षेत्ररक्षण केलाय. दुसरा धावाचा प्रयत्न येथे मात्र प्रयत्न सफल होतोय. एक धावचीचा प्रयत्न सुद्धा सफल होतोय. धावसंख्येत 1 धावेची पण धावसंख्या होते ती 2 चेंडू अखेरीज 7 धावा. पहिला चेंडू षटकार आणि 1 धाव अशा प्रकारे 7 धावा होत आहेत. बांधकर ग्रामस्थ मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. धावचीची संधी येते परंतु मिसआउट होते. दरम्यान ओव्हर थ्रोची अजून एक रन मिळेल. धावसंख्या 2 धावेची. थोडस ताळमेळ बिघडतोय आणि ओव्हर थ्रोच्या 2 धावा अशा पद्धतीने 3 धावेची भर पडते. धावसंख्या होते ती धावसंख्या होती ती 10. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या होती ती 10. चांगला असा षटकार घेतला होता प्रणवनं. पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. उंच फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा वेध घ्यावा लागला. क्षेत्ररक्षकाच्याकडून चेंडू सुटतोय. यष्टीरक्षकाकडून चेंडू सुटतोय. निर्धारित क्षेत्रात जाऊन 1 धाव भेटते. धावसंख्या पोहोचते ती 11वर. बाणकर गावातील मान्यवरांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. चांगला असा फटका यशांचा स्ट्रेटच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. 1च धाव. धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या होती ती 12. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला स्ट्रेटच्या दिशेने षटकार जातोय. षटकार जातोय. हा प्रणवच्या बॅटीतनं निघतोय. दीपक नाईक, नारायण पाटील आपण समालोचन कक्षात यायचं आहे. त्यांच्या जोडीला जर बाणकर गावातील इतर मान्यवर असतील तर त्यांनी यज्ञेश्वर नाईक त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. दरम्यान दुसरं षटक शेवटचं षटक सुमित घेऊन येतोय. सामना करतोय तो यश. शॉर्ट चेंडू टाकला होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावबाद होतोय. धावचीत होतोय फलंदाज. यशच्या रूपाने झटका लागतोय. यशची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वप्नील. डावखोरे शैलीचा फलंदाज.
प्रणव अजूनही मैदानात आहे. स्ट्राईक वरती असलेला बॅट्समन प्रणव आहे. बॅटीतनं 2 षटकार निघालेले आहेत त्याच्या. सामना सुमितचा करायचा आहे त्याला. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडे जातोय. अचूक टिपला जातोय चेंडू. निर्धाव जातोय चेंडू. अतिशय चांगला असं कमबॅक करताना दिसतोय सुमित. वन 18 रन होत आहेत. 2 चेंडू अखेरीस 18 धावा होत आहेत. चांगला असा चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षकाकडे जातोय थेट आणि धावबाद होतोय. मोठा झटका लागतोय प्रणवच्या रूपानं. प्रणवच्या रूपाने एक मोठा झटका लागतोय. धावचीत होतोय फलंदाज. पाटलांचा बैलगाडा. यशचा विकेट पडला होता. यशच्या विकेट नंतर रिप्लेसमेंट म्हणून आले होते ते स्वप्नील. डावखुरे शैलीचे फलंदाज आहेत. त्यांना सामना करायचा आहे तो. सुमितचा सामना करायचा आहे त्यांना. पंच वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावेची भर पडते. वाईटच्या स्वरूपाने 1 धाव येते. धावसंख्या वाढते. धावसंख्येला चाल भेटते. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. शॉर्ट चेंडू होता आणि झेलबाद होतोय फलंदाज. कॉटन बोल्ड होतोय. चांगला असा जेल टिपलेला आहे. चूक जेल टिपलेला आहे सुमितनं. धावसंख्येवरती रोख लागलेली आहे. धावसंख्या पोचली ती. मैदानावर बसलेल्या प्रेक्षकांनी खुर्च्या खाली करून थोड्याशा बानकर गावातील येणाऱ्या समालोचन कक्षातील मुलांकडे द्याव्यात. खुर्च्यांची आवश्यकता आहे. कृपया खुर्च्या खाली करून द्याव्यात प्रेक्षकांनी. विनंती आहे आपल्याला. दरम्यान पुढील चेंडू होतोय. पंच वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धाव भेटते. धावसंख्या परिस्थिती 20 वरती. एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे पडाई संघाला. 20 धावांचं आव्हान असणार आहे ते बोरिंग संघासमोर. दरम्यान सुमित यांचा पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. मैदानामध्ये ट्रॅफिक जाम झालेला दिसतोय. चांगला असा फटका लेगच्या दिशेने खेळ आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडला होता परंतु एकच धाव गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धावचीत होतोय. घडी बाद होतोय. विकेटचं पतन होतंय. 5 चेंडू धावसंख्या होती 21-21. थँक्यू डीजे. दरम्यान शेवटचा चेंडू निखिलने सामना केला होता शेवटच्या चेंडूचा. निर्धाव चेंडू झालेला आहे. ठीक आहे. 22 धावांचं आव्हान असणार आहे बोरिंग संघासमोर. विजयासाठी 22 धावांचं आव्हान बोरिंग संघासमोर असणार आहे. पुढील होणारा हा फायनलचा सामना असणार आहे. बानकर विरुद्ध चेतक वाघोली. चेतक वाघोली विरुद्ध एकता बानकर असा हा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. लाईनअप करायचं आहे आपल्याला विकेट वरती.
यानंतरचा होणारा सामना असणार आहे तो चेतक वाघोली विरुद्ध एकता बानकर. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. विकेटवरती लाईनअप केलं जाईल. टॉसही विकेटवर घेतला जाईल. आम्हाला लाभलेल्या सर्व पाहुण्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतोय. एकता मित्रमंडळ बानकर आयोजित भव्य दिवस ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय अविनाश यज्ञेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ इथे संपन्न होत आहेत कोरोटी यांच्या मैदानावर. कोरोटी ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानतो ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. या निसर्गरम्य अशा वातावरणात या ज्या स्पर्धा पार पडत आहेत त्यांचेही खूप धन्यवाद करतो. या मैदानाशिवाय या सामने यशस्वी होणं किंवा सामने पूर्ततेत जाणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे कोरोटी संघ कोरोटी ग्रामस्थ सर्वांचे मी आभार मानतो. दरम्यान सामन्यास सुरुवात होते. बोईन संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात येत आहेत. हार्दिक आणि राजस हाणामारीचे षटक असणार आहेत. दोन्ही 22 धावांचं आव्हान असणार आहे. आव्हान मोठं आहे परंतु फलंदाजही तितकेच प्रबळ आहेत, ताकदवर आहेत धावा ठोकून काढण्यामध्ये. गोलंदाजीसाठी येतोय तो प्रणव. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. थर्ड रनरअप साठी हा सामना खेळवला जातोय. पहिला चेंडू असणार आहे हा प्रणव यांचा. हार्दिक सामना करणार आहे त्यांचा. वाईड घोषित करतायत पंच. चांगली फेकी केली होती. यष्टीरक्षकाकडनं चूक होत नाहीये कोणती. थोडासा चेंडू हातातून निसटला होता परंतु कोणती धाव घेतलेली नाहीये. एक धाव येते वाईडच्या स्वरूपानं. धावांचा श्रीगणेश होतोय. खातं उघडतंय. ओपनिंग होते धावांची. एक अवांतर धाव येते. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. चांगला असा फटका शेटच्या दिशेने मारलेला आहे. झेलबाद होतोय. स्वप्नीलकडे झेल जातोय. अचूक झेल टिकतोय. DJ निखिल DJ अभी विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. हार्दिकचा बळी बाद होतोय. एक मोठा झटका लागतोय बोईन संघाला परंतु बॅटिंग लाईनअप फार चांगला आहे बोईन्सकडे. आणि नवीन फलंदाज होते रिप्लेसमेंट म्हणून येतो तो प्रथमला प्रथम षटकार घेण्याची आवश्यकता आहे जर संघाला विजय मिळवून द्यायचा आहे तर. यॉर्कर चेंडूचा उपयोग केला होता. एक धाव भेटते. यष्टीरक्षकाच्या पाठी चेंडू जातोय. एक निर्धारित धाव भेटते. निर्धारित क्षेत्रात चेंडू जातोय. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक जाते तर राजसकडे. एक ताकदवर असा खेळाडू म्हणून राजेशला ओळखला जातं. चांगला फलंदाज आहे तो. आणि हा ताकदीचा उपयोग पाहू शकता आपण. कव्हरच्या दिशेने खेळला होता. झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु जर आपण कॅच सोडणार असाल तर विजयही आपल्यापासून दूर राहणार याबद्दल काही शंका नाही आहे. जर आपल्याला विजय संपादन करायचा आहे, आपल्या संघाला विजयाकडे खेचून घेऊन जायचं आहे तर कॅचला अचूक टिपणं गरजेचं आहे. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या होती ती 4. दरम्यान पुढील चेंडू प्रणव यांचा. सामना करणार आहे तो प्रथम. तीन चेंडू शेष असणार आहेत. पहिला चेंडू वाईड होता. दुसऱ्या चेंडूवर तू बळी बाद झाला होता. 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. 4 धावा. 3 धावा. 1 मिनिट थांब. 1 मिनिट. 4 धावा झाल्या. 4 धावा. पहिला चेंडू वाईड होता. एक सिंगल आलेली होती त्यानंतर. माफ करा. 3 धावा आहेत. माफ करा. चुकीची माफी असावी. 3 धावा झालेल्या आहेत.
उंचाटा धावण्याचा प्रयत्न होता, फिल्डर अवेलेबल होता, परंतु काही त्यांना झेल टिपता आलेलं नाहीये. काहीसं गचाळसं क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम एक धावेने होतो, एक धाव भेटते. पुन्हा एकदा राजेशकडे स्ट्राईक येते. चार चेंडूखेरी धावसंख्या होती ती 4. चांगला असा फटका खेळ आहे कव्हरच्या दिशेनं. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो केला होता, परंतु 2 धावा घेण्यात यश आलंय. पुन्हा एकदा राजेश स्ट्राईक वरती येतो. 2 धावा घेतलेल्या, 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. 6 धावेवर धावसंख्या पोहोचते. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतो राजेश यांच्यासाठी. चांगला असा पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. फिल्डर अवेलेबल आहे. पुन्हा झेल सुटतोय. दुसऱ्यांदा झेल सुटतोय. जीवदान मिळतंय ते कुणाला? राजेशला. संधी भेटते ती कुणाला? राजेशला. संधीचं सोनं करावं लागेल राजेशला. आपल्या संघाला जिंकवावं लागेल. 2 वेळा संधी भेटलेली आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असणाऱ्या बोरिंग संघाला विजयासाठी वाघोली आणि बानकर संघाच्या सर्व खेळाडूंनी, चेतक वाघोली आणि एकता बानकर संघाच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचं आहे. आपल्याला विकेटवरती लाईनअप करायचं आहे. टॉसही तिथेच होणार आहे. फायनलचा सामना असणार आहे तो. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ होताना दिसतंय. जतीन गोलंदाजीसाठी येतोय. राजेश सामना करणार आहे जतीन यांचा. कोणता संघ विजय होतो, यशाचं यश जे आहे ते कोणत्या संघाच्या पारड्यात येऊन पडतंय ते पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, त्याबद्दल काही शंका नाही. एक चांगला चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. 1 धावेचा प्रयत्न होता, परंतु काही धाव भेटलेली नाहीये. 5 चेंडू अखेरीस 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असणार आहे ती बोरिंग संघाला. विकास 11 बोरिंग संघाला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असणार आहे. आव्हान वाढत चाललेलं आहे, मोठं होत चाललेलं आहे, परंतु ती क्षमता, ती ताकद, ती धमक आहे राजेशमध्ये आपल्याला माहित आहे. आणि राजेश आपल्या संघाला विजयी करतोय का हे पाहणं फार गरजेचं आहे. काहीसा दिशाहीन चेंडू टाकलेला आहे. पंच वाईड घोषित करतात. वाईडच्या स्वरूपाने 1 धाव भेटते. 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे. आव्हान थोडंसं कमी होताना दोन्ही संघ परिपूर्ण प्रयत्न करतायत विजय संपादित करण्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. फुलटॉस चेंडू होता. राजेशचं बॅटीत काय आलेलं नाहीये. त्यांना काही चेंडू समजलेला नाहीये म्हणावं लागेल, परंतु 1 धाव निश्चित येते. 1 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू शेष असतील. 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे ती बोरिंग संघाला. अटीतटीचा सामना, रोमांचक सामना. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. नो फिल्डर्स लाईन मध्ये पडतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत. ओव्हर थ्रोच्या माफ करा, एक्स्ट्रा थ्रो मध्ये 1 धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. सॉरी माफ करा, 11 धावांची आवश्यकता असणार आहे बोरिंग संघाला विजयासाठी. आणि 11 धावा झालेल्याही आहेत. 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असणार आहे. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. निर्धावाचा चेंडू जातोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. फोन कडे बघ तडे फोन दे ना. 2 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असणार आहे. दोन्ही षटकारांची आवश्यकता असणार आहे. सलग 2 षटकार मारावे लागतील विजय जर संपादित करायचा असेल तर. कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे.
उंच चढावला शेटच्या दिशेनं. पाहूया षटकार जातोय का? नाही नाही नाही. अतिशय चांगला असा झेल टिपलेला आहे प्रणवनं. झेलबाज होतोय तो प्रथम. ओके 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 ओके. एक चेंडू 11 धावा, अशक्य असं आव्हान. काहीतरी चमत्काराची आवश्यकता आहे आता बोईन संघाला. काही चमत्कार झाला तरच विजय संपादित करता येणार आहे. चांगला असा फटका मारला शेटच्या दिशेनं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सामना संपुष्टात येतोय. पडाई संघ विजयी होतोय. दत्तगुरु पडाई संघ विजयी होतोय. थर्ड रनर आपल्याला संघ भेटतोय पडाई. पुढील होणारा सामना असणार आहे तो बोळिंज, माफ करा, चेतक वाघोली विरुद्ध एकता बानकर. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विकेटवरती जमायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विकेटवरती एकत्र यायचंय. लाईनअप करायचंय. Come on, DJ.